मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी अखेर आनंदाची बातमी. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सनं दमदार विजय मिळवत आपल्या पराभवांची मालिका खंडित केली आहे. या सामन्याची सुरुवात मात्र लखनौ सुपर जायंट्सच्या वर्चस्वाने झाली. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 228 धावांचा मोठा डोंगर उभारला. निकोलस पुरन याने केवळ 21 चेंडूत 63 धावांची तुफानी खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याला मिशेल मार्च आणि एडन मार्करम यांची चांगलीच साथ मिळाली. आता या 229 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मुंबईकडून रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन मैदानात उतरले. रोहित शर्माच्या आगमनामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. रोहित आणि रिकल्टन या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामना मुंबईकडे वळवून घेतला. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत त्यांनी 143 धावांची भक्कम सलामी भागीदारी उभी केली. रिकल्टन 83 धावांवर बाद झाला तर रोहित शर्माने 84 धावांची शानदार खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे मुंबईचा विजय हा जवळपास निश्चित झाला होता. पण क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काहीही घडू शकतं. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईची गाडी थोडी अडखळली. सूर्यकुमार यादव मोठी खेळी करू शकला नाही आणि काही विकेट्स झटपट पडल्या. त्यामुळे मुंबईच्या खिशात आलेली ही मॅच पुन्हा लखनौकडे झुकतीये की काय असं वाटू लागलं. अशा कठीण वेळी पुढे आला तो नमनधीर. शांत डोकं आणि परिपक्व फलंदाजी करत त्यानं संघाला 18.4 षटकात 229 धावांपर्यंत पोहोचवलं आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह मुंबई इंडियन्सचा हा हंगामातील तिसरा विजय ठरला आहे. मात्र अजूनही प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी पुढील सामने जिंकणं अत्यावश्यक आहे. दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौचा हा 7वा पराभव ठरला आहे. वानखेडेवरील हा विजय मुंबईसाठी टर्निंग पॉइंट ठरेल का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? रोहितचा कमबॅक मुंबईसाठी यापुढेही लकी ठरणार का? आम्हाला नक्की कळवा आणि IPLच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा, कारण क्रिकेटचा खरा थरार हा इथेच आहे.